जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या आलेली आहे। जे काही रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड आहे तर त्यांच्या वतीने शिक्षक भरतीसाठी बघा एकदम बंपर ऑफर या ठिकाणी आलेली आहे। जवळपास 1100 या ठिकाणी पदं असणार आहे जाहिरातीमध्ये। तर हे जे 1100 पदं आहे तर हे 1100 पदं वेगवेगळे जे काही विषय आहे तर त्या विषयाचे असणार आहे। त्याच्यामध्ये बघा शिक्षक जे काही पद आहे तर ते पद सध्या महत्त्वाचं असणार आहे। तर ही जी भरती आहे तर ही सेंट्रल गव्हर्नमेंटची असणार आहे, बरोबर। सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती असणार आहे। आता ही भरती नेमकी कधी होणार आहे, बरोबर, कधी होणार, त्यानंतर ह्याच्यामध्ये किती पदे येणार, पदे जे आहे पदे किती येणार, तर आपल्याला माहिती आहे 1100 प्लस पदे असणार आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही पदं असणार तर ते पदं सध्या असणार आहे। तर संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया, जेणेकरून जे काही उमेदवार आहे तर त्यांना या ठिकाणी बघा अजून एक संधी सध्या इथे लवकरच अवेलेबल होणार आहे। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो। इथं बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, बरोबर। तर इथं रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड जो आहे तर त्यांच्या वतीने या ठिकाणी CNE नंबर 07/2024 ची या ठिकाणी जी काही जाहिरात आहे सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीस तर ती प्रकाशित झालेली आहे, बरोबर। तर ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण बघा ॲप्लिकेशन संदर्भात असेल तर ह्याच्यात वेगवेगळे जे काही पोस्ट आहे तर ते मिनिस्ट्रियल अँड ह्या ठिकाणी बघा आयसोलेटेड कॅटेगरी संदर्भात ह्या ठिकाणी आहे। आणि ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन जे आहे तर ते ॲप्लिकेशन कधी सुरुवात होणार तर 7/1/2025 ला स्टार्ट होणार आहे। आणि लास्ट जे क्लोजिंग डेट आहे सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन तर ती 6/2/2025 असणार आहे। म्हणजे इथे एक मंथचा सध्या बघा कालावधी आपल्याला मिळणार आहे। ॲप्लिकेशन नेक्स्ट मंथपासून सध्या सुरुवात होणार आहे 7 तारखेपासून। तर ह्याच्यामध्ये बघा जे काही पदं आहे तर ती पदं नेमकी कोणकोणती पदे असणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा पदे देखील तुम्हाला दाखवतो। तर इथं बघा नेम ऑफ द पोस्ट, पदांचं नाव आहे, त्यानंतर पे लेवल, बरोबर। इथं 7 जे काही CPC त्यानुसार आहे। त्यानंतर इथे जो काही पे स्केल असेल, त्यानंतर मेडिकल संदर्भात आहे आणि एज म्हणजे वय किती लागणार आहे त्या संदर्भात आणि टोटल वेकेन्सी, बरोबर। तर इथे बघा सर्वात महत्त्वाचं आहे 1 नंबरचं जे काही पोस्ट आहे इथं बघा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ऑफ डिफरंट सब्जेक्ट, म्हणजे जे काही पोस्ट आहे PGT तर ते हे डिफरंट सब्जेक्ट संदर्भात आहे। ह्याच्यात वेगवेगळे सध्या बघा सब्जेक्ट असणार आहे आणि ह्याची CPC ह्या ठिकाणी जो काही 7 CPC नुसार बघा 8 लेवल आहे आणि पेमेंट किती असणार आहे तर 47,600, बरोबर। त्यानंतर इथे ह्या ठिकाणी जे काही वय आहे तर हे मेडिकल संदर्भात आहे, हे C2। इथं वय किती असणार आहे तर इथं बघा 18 वर्षापासून तर 48 वर्षापर्यंत वय इथं देण्यात आली आहे, बरोबर। म्हणजे ही जी वय आहे तर हे सर्व जे काही 1/1/2025 नुसार सध्या वयवारी इथं घेण्यात आलेली आहे। तर जवळपास किती पदं आहे इथे तर 187 पदं एवढे जी पदं आहे तर हे टोटल बघा या ठिकाणी वेकेन्सी असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर संदर्भात, PGT संदर्भात। तसेच बघा वेगवेगळे जे काही विषयासंदर्भात देखील इथं जे काही पोस्ट आहे तर त्या देखील देण्यात आले। तर ही अतिशय महत्त्वाची बघा संधी असणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची ही भरती असणार आहे, तर ही लक्षात असू द्या, बरोबर। जशी अजून पुढे बघा काय इथं म्हटलेलं आहे, एक आहे बघा सुपरवायझर संदर्भातची पदं आहे, इकॉनॉमिक्स अँड ट्रेनिंग्स त्याचे देखील इथं जी पदं आहे 3 पदं देण्यात आली आहे। त्यानंतर बघा TGT जे आहे ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर ऑफ डिफरंट सब्जेक्ट, बरोबर। हे पोस्ट ग्रॅज्युएट संदर्भात होतं आणि हे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजे TGT संदर्भात आहे। तर त्याचे देखील इथं पेमेंट जे आहे 44,900, बरोबर। त्याचं वय देखील तेच आहे 18-48, म्हणजे 18 पासून तर 48 वर्षापर्यंत तुम्ही असाल तरी ॲप्लिकेशन करू शकता। त्याचे पदं बघा सर्वात जास्त आहे 338 पदं, एवढी पदांची जाहिरात सध्या TGT जे काही आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर तर त्या संदर्भात एवढी पदं सध्या येणार आहे। त्यानंतर बघा इथे चीफ लॉ असिस्टंट असेल त्यांची देखील पदं आहे 54 पदं। त्यानंतर पब्लिक संदर्भात आहे प्रोसिक्युटर, बरोबर, तर त्याची देखील 20 पदं आहे। त्यानंतर इथं फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, बरोबर, म्हणजे ह्या ठिकाणी फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर संदर्भात आहे, इंग्लिश मीडियमची पदं आहे तर ती पदं देखील इथं 18 पदं सध्या आहे। पुढचं पद आहे इथं जे काही सायंटिफिक असिस्टंट किंवा ट्रेनिंग त्या संदर्भात जी पदं आहे तर ती 2 पदं आहे, बरोबर। त्यानंतर इथं बघा ज्युनियर ट्रान्सलेटर या ठिकाणी हिंदी संदर्भात आहे ज्युनियर ट्रान्सलेटर, ही पदं देखील अतिशय महत्त्वाची पदं असणार आहे। त्यांना 35,400 एवढी पेमेंट आहे, बरोबर। त्यांची वयवारी देखील 18
पासून तर या ठिकाणी बघा 38 पर्यंत त्यांची वयवारी 36 पर्यंत सध्या असणार आहे. ती पदं किती आहे तर 130 पदं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही ज्युनियर ट्रान्सलेटर हे एक पद महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, बरोबर. त्यानंतर फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर हे एक पद महत्त्वाचं आहे. त्यानंतर TGT संदर्भात हे एक पद महत्त्वाचं आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर म्हणजे हे जे ह्या जो काही टेबल आहे ह्याच्यामध्ये बघा आपल्यासाठी 4 पदं आहे, तर ही सर्व महत्त्वाची आहे, बरोबर. त्यानंतर पुढचे पदं देखील दाखवतो तुम्हाला. इथं बघा सिनियर पब्लिसिटी इन्स्ट्रक्टर त्याचे 3 पदं आहे. त्यानंतर इथं सेल्फ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर ह्या ठिकाणी MSW संदर्भात असतं हे पद, तर हे 59 ह्या ठिकाणी पदं आहे. त्यानंतर लायब्रेरियन असेल ज्यांचं लायब्ररी संदर्भात कोर्स झालेला असेल तर त्यांना 10 पदं आहे. त्यानंतर म्युझिक टीचर ज्यांचं म्युझिक संदर्भात असेल, बरोबर. इथं महिलेला प्राधान्य आहे, महिला फिमेलला या ठिकाणी बघा देण्यात आलेलं आहे. म्युझिक टीचर ज्यांचं म्युझिकमध्ये ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. 35,400 सुरुवातीला पेमेंट असणार आहे. 3 पदं आहे, बरोबर. त्यानंतर इथं प्रायमरी रेल्वे टीचर ऑफ डिफरंट सब्जेक्ट, तर इथे प्रायमरी रेल्वे टीचर जे आहे बरोबर, प्राथमिक रेल्वे टीचर डिफरंट सब्जेक्टचे, तर त्यांचे देखील पदं इथं बघा 188 पदं ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यांची पेमेंट 35,400 एवढी सुरुवात सध्या असणार आहे. पुढचं पद आहे असिस्टंट टीचर फिमेल, बरोबर, ज्युनियर स्कूलसाठी, तर हे फक्त महिलांसाठी असणार आहे असिस्टंट टीचर. तर इथं महिलांना देखील सध्या बघा संधी इथं असणार आहे, तर इथं 2 पदं सध्या त्यांच्यासाठी स्पेशल आहे. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट स्कूल ह्यांची पदं 7 पदं आहे. त्यानंतर बघा लॅब असिस्टंट असेल ग्रेड ह्या ठिकाणी 3 नंबरचा आहे, तर त्यांची पदं 12 पदं आहे. म्हणजे इथे जर पदं आपण बघितली तर 1036 म्हणजे 1036 एवढी पदांची सध्या बघा खूप मोठी या ठिकाणी जाहिरात सध्या येणार आहे. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स आपण तुम्हाला पुढे देखील सध्या बघा सांगणार आहोत. तर नक्की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात जी काही क्वालिफिकेशन असेल, बरोबर, पात्रता असेल, तर त्या संदर्भात तुम्हाला जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती नक्की तुम्हाला तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवू. तसंच बघा ही जी पदं आहे तर एवढी पदांमध्ये आपल्यासाठी महत्त्वाची जी पदे आपण सांगितली, एक म्हणजे PGT पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर, बरोबर, त्यांची देखील 187 पदं आहे. त्यानंतर पुढचं जे पद होतं हे एक पद आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर TGT, बरोबर, ट्रेनिंग ग्रॅज्युएट टीचर हे देखील पद आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, 338 आणि त्यानंतर 187 ही पदं सध्या आहे. त्यानंतर बघा पुढचं जे आहे फिजिकल ट्रेनिंग संदर्भात आहे 18 पदं. त्यानंतर इथं ज्युनियर ट्रान्सलेटर आहे हिंदी संदर्भात 130 पदं. तर हे पदं सध्या बघा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, ज्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या बघा इथं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल, डिप्लोमा DED BEd झालं असेल तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाची पदं असणार आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये म्युझिक टीचर होतं, बरोबर. त्यानंतर असिस्टंट टीचर होतं, ही देखील पदं महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रायमरी लेवल सर्वात महत्त्वाचं जे काही इथं बघा पद दाखवण्यात आलं आहे तर ते प्रायमरी रेल्वे डिफरंट सब्जेक्ट ह्या ठिकाणी जे पद आहे, बरोबर, हे प्रायमरी संदर्भात आहे. प्रायमरी लेवल डिफरंट सब्जेक्ट यांचं किती आहे तर 188 एवढी पदं आहे. म्हणजे ही जी पदं आहे तर ही पदं जवळपास आपल्याला 1036 एवढी पदांची सध्या मोठी इथं बंपर जाहिरात सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाचं हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्यामुळे जे काही सोयीसुविधा असेल, पेमेंट असेल तर ते देखील सध्या बघा इथं आपल्याला चांगलं आहे. तर त्या अनुषंगाने तयारी तुम्ही सुरुवात ठेवा. याच्यामध्ये जे काही रिलॅक्शन संदर्भात एज संदर्भात देखील मिळणार आहे, बरोबर. कोविड-19 संदर्भात जे काही पॅन्डेमिक होतं त्याच्यामुळे जाहिरात या ठिकाणी येऊ शकली नाही, त्यासाठी जवळपास इथे जे काही 3 वर्ष जे आहे 3 वर्ष, बरोबर, तर ते सध्या रिलॅक्शन सध्या तरी इथे मिळणार आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही तयारी ठेवा. तर जी काही जाहिरात येईल तर ती जाहिरात सध्या आल्यावर तुम्हाला सविस्तर अजून एकदा त्या संदर्भात सांगितलं जाईल. तर ह्याच्यामध्ये जी काही पात्रता असेल, बरोबर, पात्रता नेमकी काय लागणार आहे, इथं वय तर आपल्याला समजून गेलं 18 वर्षापासून तर 48 वर्षापर्यंत इथं वय सध्या असणार आहे. त्याच्यामध्ये 3 वर्ष जे आहे तर इथं बघा आपल्याला शिथिलता सध्या इथं परत दिलेली आहे, तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर एवढी पदं सध्या इथं असणार आहे. तर हे आपल्यासाठी महत्त्वाची जी काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे संदर्भात ही महत्त्वाची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा आता ह्या ठिकाणी आलेली आहे. तर अर्ज प्रक्रिया आहे तर ती 7/1/2025 पासून सुरुवात होणार आहे, 6/2/2025 पर्यंत सध्या असणार आहे. म्हणजे 1 महिना कालावधी असणार आहे. तर ह्या संदर्भात अजून डिटेल्समध्ये जो काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये पात्रता, बरोबर, त्यानंतर अर्ज कसा भरायचा, त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये परत जे काही फी वगैरे असेल
बरोबर, अर्ज फी, त्यानंतर परीक्षा कशी असणार आहे त्या संदर्भात देखील संपूर्ण तुमची बघा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. तसं हे जे यूट्यूब चॅनल आहे ह्याला आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. अशात तुमच्यापर्यंत लेटेस्ट जे काही अपडेट असेल तर ते आम्ही वेळोवेळी सध्या घेऊन येऊ. तुमचे काही कमेंट असेल तर कमेंट तुम्ही करू शकता, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय सध्या देण्यात येईल. तर सध्या ही एक महत्त्वाची आपल्यासाठी महत्त्वाची म्हणजे अतिशय ह्या ठिकाणी IMP जी काही गुड न्यूज असेल तर ती गुड न्यूज सध्या इथं आलेली आहे. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण पुढे तुम्हाला माहिती देऊ. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.